गुड मॉर्निंग गायज. इज 5:10. 5:10 झालेली आहेत. सॉरी 5:11 झाली आहेत आणि आपण निघालो आहे खोपोलीला. एक सुट्टी जायची इच्छा झाली. पुन्हा निघालो. आपाचे एक पोचतात. बाय बाय माय लव्ह. त्या नेहमीच्या रुटीनच्या गाड्या आहेत माझ्या. मयूर आणि बंटी येतोय. त्याच्यानंतर आम्ही निघणार स्टेट राईडला खोपोलीला. सुट्टी असेल त्या दिवशी लगेच राईडला निघलो होतो. तो बंटी आलेला आहे. नेहमीप्रमाणे लवकर येतो हा. मयूर पण लवकर येतो, पण आज मी थोडं लवकर झालो. मी सर्वांच्या पुढं आलो आहे. त्याच्यानंतर बंटी आला. मयूर पण निघला आहे. मयूर पण येतच आहे. मयूर पण पोचला आहे. थोडासा लेट झाला तो आज. मी थोडा लवकर आलो. ए भैया तुझ्यासाठी गोप्रो येतल्या. हो न्यू जॅकेट रायडा. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. ए भाई गोप्रो आज मुहूर्त करतो आपण. तर निघायचं का? पहिला पेट्रोल पंप दिव्याच्या पेट्रोल पंप पेट्रोल टाकू. त्याच्यानंतर मग डायरेक्ट इथे थांबू. तो एक सुट्टी दिवस आहे आज आणि राईडला निघालो आहे. मी मयूर आणि बंटी 2-3 दिवस झाले आम्ही सतत राईड करतोय. मजा घेतोय राईडची. नवीन नवीन गाड्या आहेत. मजा पण घेऊ. दिव्याची पेट्रोल पंप पेट्रोल टाकाल चाल. तो पहिला फिलअप करू, पेट्रोल टाकू आणि त्याच्यानंतर मग निघू पुढच्या स्टेशनला. खोपोलीमध्ये आहे. आहेत फुलकर साधा टाक. तो आता फ्यूल टाकतो. फुल करा भाई. वर लगेच, कारण की ऑलरेडी पेट्रोल होतं त्याच्यामध्ये. 103 103 रुपये लिटर आहे पेट्रोल आमच्याकडे. काय रे? ओहो हो हो कंचा मग बस 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 बच्चे 428 कोण करायचं 488 गोला. तो आता आम्ही थांबलोय चहा प्यायला. बंटी आणि मयूरला चहा पिण्याची इच्छा होती. तो चहा वगैरे पिले. आता आम्ही जाऊ टायगर पॉईंटला. मोठीच आहे. मोठी 5 बाटलीची आहे. मीडियमची आहे. आणि काय थांबायचं नाही, डायरेक्ट जातो. सो खूप ठिकाणी फिरलो. एकविराचं दर्शन पण पायथ्याशी करून आलो, पण तिथं गोप्रोमध्ये चार्जिंग नव्हती. सो त्याच्यामुळे शूट करायला जमलं नाही. आता आलो टायगर पॉईंटला. हां गॉगल घ्या रे बाई. इथं भरपूर असा चांगला व्ह्यू आहे. झाडाची सावली आहे. गाड्या पार्क केल्यात. आता थोडंसं टायगर पॉईंटचा व्ह्यू घेतो आणि मग जातो. थोडंसं नाश्ता पाणी करतो, थोडंसं आराम करू आणि मग घरी निघतो.
टायगर पॉईंट हा पावसाळ्यामध्ये भरपूर चांगला असतो, बट आता गरमीच्या कारणामुळे भरपूर ठिकाणी वाट लागलेली आहे. खूप चांगला असा व्ह्यू आहे. टायगर पॉईंटला पोहोचलोय. एकविराचं दर्शन घेतलं पायथ्याशी. इथून पण असं भंटी परता वाजली आई. भंटी जाम खुश असते दरपेला एक नंबर. पावसाने जाम बरं वाटतो जाम मग खालचं निसं दुःखाच्या वाफा आहेत. आहे पण मी टायगर पॉईंटला एकदा आलतो, बट तेव्हा आम्ही काय होतो मलाच नाही माहीत. इकडे आवडपासून तोला आम्ही जवळच्या जवळ गेलो. बॅगमध्ये भरपूर काही आम्ही सामान घेतलेलं आहे. येण्याचं कारण असा की झाली इच्छा, टाकला गाडीत पेट्रोल आणि निघालो. आणि यानं तर काय आई काय जावाचा काय तिला 4ला 5ला येऊ बी बाई लगेच रेडी. यांना फक्त फोन करायची खोटी, लगेच येतात. इथे जायचं तिथं जायचं. आता बस थोडंसं कमी राईड मारू. आता कमी मध्ये करत जाऊ. आता मोठी राईड मारायची मयूरला. हा काहीच दिसत ना खालचा. हा ना सगळं असं खायचं असं दुःखाच्या वाफा. आपण काय फेकला ना असा बाटली तरी तू पाण्याची भरलेली वरती येते. त्या समजते आता आवड वरती आपण सध्या पावसाने कसा. आता तुम्ही तर बघितलं असेल गाडी येऊन गेले असतील तर. मी तर पहिल्यांदा आलोय या टायमाला. पावसात एकदा आलतो. सो चला बसूया थोडंसं. गाड्या वगैरे आता नीटल्या पार करतो आणि थोडंसं काय आहे ते खाऊन घेतो. आराम पण करतो. आहेच बसू पण त्या गाड्या तर पुरत आहे. सो नाश्ता हेल घेतल्यात 3 आणि चिप्स वगैरे घेतल्यात. सर्व रायडिंग गेअर्स काढून शूज जॅकेट काढून आता बसतोय मस्त निसर्गाचा आस्वाद घेताना. या तुम्ही पण कधी जा आणि हेल घेता. काय आवडते तुम्हाला ते घ्या, बट जा कुठेतरी आणि असंच आमच्यासारखं एका ठिकाणी मजा करा. मजा म्हणजे एक बरा वाटते. आपल्याकडे भरपूर टेम्परेचर झाले 42 41. इथे काय ते 30-28 आहे. बरं वाटते. थंडावा पण मारलेला आहे. सो ब्लॉगची आता इथेच एंडिंग करतो. इथून आता थोडासा आराम करू आणि मग डायरेक्ट नॉनस्टॉप घरी जाऊ. जर जमलं तर कुठेतरी जेवू, नाही तर मग नॉनस्टॉप घरी जाऊ. सो बाय.